आज आहे माघी गणेश जयंती आणि आज बऱ्यापैकी घरातल्यांचे आमचे उपवास आहेत. तर उपवासवाल्यांना विचारलं मी आपण काय करायचं आज, तर म्हटले आज साबुदाणा वडे करायचे आपल्याला. तर मी आज साबुदाणा वडे, कुरकुरीत साबुदाणा वडे करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा आहे 250 ग्रॅम साबुदाणा. हा रात्री मी भिजत घातला होता. रात्रभर भिजलेला आहे साबुदाणा, हा कमीत कमी 8 ते 10 तास भिजलेला आहे. आता मी वडे करायला हे बघा, हा स्वच्छ चांगला छान असा मऊसूत भिजलेला आहे साबुदाणा. आणि हे बटाटे घेतलेत मी उकडून सालं काढून. हा बटाटा मोठ्या साईजचा आहे, तर हा मोठ्या साईजचा एक बटाटा आहे आणि हा छोट्यातला मी अर्धा म्हणजे दीड बटाटा घेतलाय उकडलेला, सालं काढून घेतली. त्याच्यानंतर हा दाण्याचा कूट, शेंगदाण्याचा कूट आहे. ही आहे तिखट लाल मिरची पावडर आहे. ही साखर आहे थोडीशी. हे मीठ आहे आणि ही आहे लाल मिरची पावडर, वड्यांना आपल्या कलर थोडासा येण्यासाठी. तर आता बघा मी हे मिक्स करते सगळं, तुम्हाला दाखवते वड्याचं मिक्सचर कसं करायचं. आता बघा हे बटाटे मी चांगले आता ह्या साबुदाण्यामध्ये असे कुस्करून घेणार आहे. जेवढा आपण एक जीव साबुदाण्यामध्ये करणार ना, हा बघा हा उकडलेला बटाटा. आणि बटाटे चांगले उकडून घ्यायचे तर मित्रांनो, असे अर्धे कच्चे नाही, आपल्याला बटाटे खूप छान मऊ असे उकडून घ्यायचे. हे बघा आपल्याला वडा करायचा आहे, तर त्या साबुदाणे वड्यामध्ये बटाटा असा फोडी फोडी नाही लागायला पाहिजे. तर हे छानपैकी आता हे बघा असं मळून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा. तर ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. हा एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी, वाटी छोटी नाही आहे, मिडियम वाटी आहे. हा बघा, तर हा टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट मी. हे बघा आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार, तुम्हाला कसं पाहिजे तसं. त्याच्यानंतर ही मी लाल तिखट आहे, हे तिखट टाकते. आपल्याला कसं तिखट पाहिजे तसं टाका तुम्ही. त्याच्यानंतर ही लाल मिरची पावडर आहे, थोडासा वडा आपला लालसर दिसावा म्हणून. आता ही साखर आहे, साखर चवीनुसार टाका. हे बघा तुम्हाला कसं, साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असली टाका, नसेल टाकायची नका टाकू. हा बघा मंडळी, हा आता छानपैकी असा आपल्याला एकजीव सगळा मसाला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय, तरच आपला वडा चांगला येणार आहे. व्यवस्थित साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, आणखीन ह्या आपण जे मिरची पावडर टाकल्यात त्या. आता कोणाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरचीचा हे करायचं आपण, मिक्सरला बारीक करायची हिरवी मिरची, ती टाकायची किंवा तुकडे करून टाकलात तरी चालेल. जर कोणी उपवासाला कोथिंबीर खात असेल, जिरं खात असतील, तर जिरं कोथिंबीर टाकली तरी छान लागतात वडे. तर माझ्याकडे मी कोथिंबीर खात नाही उपवासाला म्हणून मी नाही टाकली. तर हे बघा, हे आता आपल्याला असं छान भरपूर असं मळून घ्यायचं आहे चांगलं. जेवढं आपण हे मळणार आणि एकजीव करणार ना सगळं साहित्य, सगळे मसाले, तेव्हा वडे आपले खूप छान होणार आहेत. मंडळी, खायचा सोडा कधीही आपण साबुदाण्याच्या वड्याला घालायचा नाही. जर घातला खायचा सोडा तर वडे तेलामध्ये विरघळतात. हे एकजीव केलाय मी बघा. त्याच्यासाठी आपले साबुदाणे पण खूप छान भिजायला पाहिजेत, एकदम मऊ भिजायला पाहिजेत. हे बघा बटाटे पण चांगले शिजवून घ्यायचे. आता मी वडे करायला घेणार आहे. तर हे बघा मंडळी, असा आपल्याला हा वडा थापायचा आहे. हा बघा, आणि थोडा वडा आपण आहे ना चपटा करायचा, कारण हा थोडा जर आपण तेलात टाकला तर काही वेळेला वडे आपले आतून कच्चे राहतात. मग हा वडा जेवढा पातळ करता येईल तेवढा आपण पातळ करायचा. हे बघा, हे बघा, हे बघा, असा एक हे घ्यायचा साबुदाण्याचा गोळा. हा बघा किती सहज, काही होत नाही, काही साबुदाणा हातातून पडत नाही किंवा काय नाही. हे बघा, हे बघा, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला वडा करताना. हे बघा, हे बघा, पाण्याचा हात घ्यायचा आणि हे असे वडे आपल्याला थापायचे. हे बघा किती छान वडा आलाय बघा. असा हा थोडासा आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे साबुदाणा हाताला चिकटत नाही आपल्या. आपण कसं बटाटा आहे, शेंगदाणा आहे ह्याच्यामध्ये, मग ते सगळा हात चिकटतं सगळं हाताला, तर चिकटू नये म्हणून आपण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. हे बघा,
आणि हा असा चपटा वडा करायचा, जास्ती जाड वडा ठेवायचा नाही आपल्याला. हा वडे जेवढे आपण चपटे करू ना तेवढे मधून म्हणजे मध्ये शिजतात वडे, कच्चे राहत नाहीत. हे बघा अशा प्रकारे मी आता सगळे वडे करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, आपले वडे तयार केलेत मी आता. आता हे मी तेलात तळते. हा बघा, हे तेल चांगलं तापलेलं आहे माझं, शेंगदाण्याचं तेल आहे. हे बघा, उपवासाला शेंगदाणा तेल चालतं. तर हे बघा, गॅसची फ्लेम मी कमी केली, मिडियम गॅसवर आपल्याला वडे तळायचे. हे बघा, आपल्याला हे वडे आता मिडियम गॅसवरती तळायचे. हे बघा मंडळी, अशा तऱ्हेने आपले आता वडे तळत आहेत. ह्या वड्यांना हे बुडबुडे येत आहेत बघा, हे बुडबुडे दिसत आहेत का तुम्हाला? हे बुडबुडे येतात. आधी आपण मिडियम गॅसवर वडे तळायचे, थोडा वेळ मिडियम गॅसवर ठेवायचे, नंतर गॅस फास्ट करायचा आपल्याला. कारण काय होतं, काही वेळेला वडे आतून कच्चे राहायचा संभव असतो. तर हे बघा, हे जे बुडबुडे येतात ना, हे बुडबुडे थोडे कमी झाले की वडा आपल्याला हे पलटी करायचा आहे तेलामध्ये. हे बघा मंडळी, आता आपले हे जे बुडबुडे सुरुवातीला किती बुडबुडे येत होते, हे बुडबुडे कमी झालेले. आता मी एक वडा पलटून बघते, खालच्या बाजूने शिजलेला आहे का. हां, हा बघा, हा व्यवस्थित तळला गेलाय वडा. हे बघा, मी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, एक बाजू आपली तळून झालेली आहे वड्याची. हे बघा, आता असेच आपण हे बाकीचे वडे पलटून घेऊया. तेल चांगलं तापून घ्यायचं मंडळी. त्याच्यानंतर मग मिडियम गॅसवरती आपल्याला वडे सुरुवातीला तळायचे आणि नंतर मग गॅस थोडा फास्ट करायचा. हे बघा, हे बघा, हे बघा, अशा आपल्याला चांगले लालसर खरपूस लाल होईपर्यंत वडे आपल्याला तळायचे. आपल्याला कुरकुरीत वडा खायचा आहे ना, मग आता हा खरपूस लाल होईपर्यंत आपण वडा तळणार आहे. हा बघा, एकदम पण गॅस मी बारीक केलेला आहे बघा, बारीक गॅस आहे. कमी गॅसवर, मिडियम गॅसवरच मी तळते वडे. हे बघा, अशा तऱ्हेने आता आपले सगळे वडे तळून झालेले. हे बघा, मी आता गॅसची फ्लेम ऑफ करते, बंद करते गॅस. हे बघा, आणि आता हे वडे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, छान कुरकुरीत मस्त चपटे वडे. मी इतके पातळ चपटे केले तरी बघा कसे फुगून वरती आलेले, आणि हे खायला पण आता खूप कुरकुरीत आणि छान होणार आहे. हा बघा, आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, हे आता मी प्लेटमध्ये काढते. अशा तऱ्हेने आपले वडे आता तयार आहे. आता मी हे दह्याच्या चटणी बरोबर सर्व करणार आहे. हे बघा मंडळी, वडा मी दाखवते आपल्याला, आपला कसा कुरकुरीत झाला. हे बघा कसा आवाज येतो छान. हे खायला पण इतके छान वडे लागतात, एकदम कुरकुरीत. पण कसं आहे, थोडेसे गरम असतील आणि खाल्ले तुम्ही तर आणखीन खाण्यात मजा आहे. हे बघा, गरम गरम वडे खाल्लात ना मग आणखीन मजा आहे खाण्यात. थंड झाले तर थोडे मऊ होतात, पण हे गरम गरम हे बघा किती कुरकुरीत आहेत. हे बघा, अशा तऱ्हेने आता वडे आपले तयार आहे. मी आता ह्याच्यासाठी दह्याची चटणी करणार आहे. हे बघा, हे मी दही फेटून घेतलंय. हे फेटलेलं दही आहे. दही जास्त आंबट नाही घ्यायचं आपल्याला, घरी लावलेलं दही असेल तर खूप छान. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे. थोडीशी साखर घालते. हे बघा, दही माझं जास्त आंबट नाही आहे, पण दही जर आंबट असेल तर साखर घातली तर चालेल. हे बघा, ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते थोडासा. त्याच्यानंतर हे मीठ घालते थोडंसं चवीनुसार. त्याच्यानंतर हे लाल तिखट घालते, थोडंसं घालते. हे बघा, अशा तऱ्हेने आपली साबुदाणा वड्याबरोबर खाण्यासाठी चटणी, दह्याची चटणी तयार आहे. अशा तऱ्हेने आपली उपवास स्पेशल साबुदाणा वड्याची रेसिपी तयार आहे. आता ज्यांचे उपवास आहेत त्यांनी पटकन करून बघा, खाऊन बघा
आणि खाऊन तुम्हाला जर आवडली माझी रेसिपी तर कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.